तर पिंपरीतील मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झालाय। दरम्यान 83 तासांनंतर ही शोध मोहीम थांबवली गेली। यातून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली। 8 जुलैला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली होती। 8 जुलैला पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर कोसळून वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची प्रशासकीय इमारत कोसळली होती। या दुर्घटनेत तब्बल 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी तब्बल 83 तास राबवलेली शोध मोहीम अखेर थांबवण्यात आली आहे। अँटोनी ठेकेदाराचे कर्मचारी आहेत। ते अँटोनी त्यांनी जाहीर केले की ते 25 लाख रुपये देणार आहेत। सर्व मृत व्यक्ती त्या घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहेत, शिक्षणाचा सर्व खर्च करणार आहेत। 8 जुलैला दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ही बिल्डिंग कोसळली। त्यावेळी 23 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते। दुर्घटनेनंतर काहीच वेळात 5 जण स्वतः सुखरूप बाहेर पडले। अडकलेल्या 18 जणांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कर, NDRF, पिंपरी चिंचवड महापालिका, PMRDA, अग्निशमन दल आणि पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवली। 8 जुलैला रात्री सोमनाथ शेळके, सचिन दावडगाव, दादासाहेब आर्डे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण, रणवीर सिंग, विजय सपकाळ, भूषण पाटील यांच्यासह 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। त्यानंतर दुर्घटनेच्या 2 दिवसांनी म्हणजे 10 जुलैला भावेश वाणी यांचा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला। 11 जुलैला दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीटचा भाग तोडून आत प्रवेशाचा मार्ग तयार करण्यात आला। दिवसभर शोध मोहीम राबवून अक्षय सावंत, सुनील कोरके, सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजित पाटील आणि राहुल गायकवाड यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। तर 12 जुलैला मध्यरात्री 1 वाजता इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या वामन कसबे यांचा मृतदेहही बचाव पथकाच्या हाती लागला। सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध पूर्ण झाल्यानंतर 83 तासांनंतर शोध मोहीम अधिकृतरित्या समाप्त करण्यात आली। दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना कंपनीकडून 25 लाख, पिंपरी चिंचवड महापालिकेकडून 10 लाख आणि राज्य सरकारकडून 5 लाख अशी एकूण 40 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। महापालिकेने 10 लाख रुपये जाहीर केले आहेत आणि कंपनीने रुपये 25 लाख जाहीर केले आहेत। मी आपल्याला आश्वासन देतो की या सर्व बाबींची सखोल चौकशी आम्ही करणार आहोत। सखोल चौकशी करून मग जे कोण जबाबदार असतील, कोणतेही अधिकारी जरी जबाबदार असतील, कंपनी जबाबदार असेल, त्याच्या विरुद्ध जी कारवाई कायदेशीर कडक कारवाई करायची